स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. हे बघा आमचे गणपती बाप्पा इकडे बसलेले आहेत आणि इकडे पूजा झालेली सकाळची, अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे. बघा कशी पूजा झालेली. चला आज ना आपण खानदेशी पदार्थ करणार आहेत. फुणके, कढी आणि फुणके रोल असं बनवणार आहे. त्याच्यासाठी ना ही डाळ, 2-3 डाळी, मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मठाची डाळ, हरभऱ्याची डाळ, अशा 4 डाळी 3 तासापूर्वी भिजत टाकलेल्या द्या. आता धुवून घेतल्या आणि इथं नितरत ठेवलेलं आहे. आणि मग आता हे मिक्सर मध्ये काढायचंय. पण आता ते लागणार साहित्य, इकडे कांदे घेतले, कांदे पण जास्त टाकायचे आणि कोथिंबीर पण जास्त टाकायची. कांदे घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, आलं, लसूण आणि जिरं आणि ओवा पण जास्त घ्यायचं. आणि कोथिंबीर बाकीची दळण्यामध्ये टाकणार आहे, बाकीची दळून झाल्यावर वरून टाकणार आहे. पुढे दाखवते मी तुम्हाला. जिरं, लसूण, आलं आणि मिरची नाशी कट करून टाकून घेणार आहे. बाकीची मिरची आहे थोडीफार चटणी पण टाकू शकता, आवडलं तर टाकायचं, नाही तर मिरची टाकली तरी पण चालेल. आता मी हे दळून घेते मिक्सर मध्ये. हे बघा इकडे सगळी डाळ वाटून घेतलेली आहे. आता ही कोथिंबीर टाकून घेते, भरपूर सारी कोथिंबीर टाकायची आणि कांदे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. हिंग, इकडे हळद, धना पावडर, थोडीशी चटणी, कारण मिरची वापरलेली ना आपण. सोडा टाकून घ्यायचा थोडासा आणि चांगल्या नरम येण्यासाठी थोडस तेल टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये. सगळ्या वस्तू टाकल्या गेल्या. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि इकडे माझे हे स्टीमरचे भांडे आहेत, त्यांना तेल लावून घेतलेलं आहे. हे मिक्स करून फुणके त्याच्यावर ठेवते. हे बघा इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळत. आता स्टीमर त्याच्यामध्ये ठेवणार आहे मी. थोडासा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि असे छोटे छोटे करायचे. छोटे छोटे केले का लवकर शिजून पण जातात, कच्चे नाही राहत मग मध्ये. हे बघा रोल करायचे आहेत ना. आता कणिक आहे ना थोडीशी मीठ टाकून भिजून घेतलेली आहे आणि एकदम पातळ पोळी लाटायची आणि त्याच्यामध्ये हे सारण भरायचंय. मी दाखवते पुढे. हे बघा असं फुणक्यांचं सारण आहे ना, असं भरवून घ्यायचं मध्ये. एकदम पातळ पोळी लाटायची, त्याच्यावर सगळं असं पसरून घ्यायचं. त्याचा रोल तयार करून घ्यायचा. असा रोल तयार करून घ्यायचा आणि दुसरं स्टीमरचं भांड आहे ना, त्याच्यामध्ये असे सगळे लाटून ठेवून देणार. असं छोटासा गोळा घ्यायचा, त्याला तेल वगैरे काही लावायचं नाही, फक्त बारीक लाटायचा उडदाच्या पापडासारखा.
बघा आता कढी करायची आणि त्याच्यासाठी वाटण तयार करून घेते मी. मिरची आणि लसूण घेतलेले आणि थोडेसे शेंगदाणे. पीठ पण याच्यातच टाकून घ्यायचं. डाळीचं पीठ टाकते थोडस. हे पहिले फिरवून घेते आणि त्याच्यानंतर दही टाकते मी. पाणी टाकून फिरवून घेते. दही टाकून घेणार टाक. हे बघा फोडणीसाठी इथं आहे ना मेथी घेतलेली आहे आणि राई घेतलेली, लवंग घेतलेले आहे 3-4. आता इकडे ना कढीला फोडणी देऊन घेते. बघा इथे याच्यातच आहे ना साखर पण आणि मीठ पण टाकून घेते मी आता. ना गोळ आंबट छान लागते. आता येणं चवीनुसार मीठ टाकून घेते याच्यामध्ये. आणि इकडे कढईमध्ये ना तेल ठेवलेलं आहे. तेल गरम होतं आता फोडणी देऊन घेते. जिरं, राई, लवंगा टाकायच्या, मेथी दाणे टाकायचे. आहे ना मुद्दाम बारीक करून घेतलेला आहे. आणि कोथिंबीर पण फोडणीमध्ये टाकायची थोडीशी आणि वरून बाकीची टाकायची, म्हणजे छान लागतं स्वाद. एकदम कडक फोडणी लावायची. हे बघा कढीला मस्त उकळ फुटतोय. हळद आणि हिंग टाकलं ना ते स्किप होऊन गेले माझ्याकडनं. बघा अशी उकळ आली का हे असं परत काढायचं एका भांड्यामध्ये वरती यायला लागली का. असं काढायचं आणि अजून उकळ थांबली का परत परत टाकायचं. हे असं जुन्या पद्धतीच्या बाया करायच्या असं. त्याच्यामुळे ना खूपच छान लागते कढी. तुम्ही करून बघा अशा पद्धतीने. आपण कसं करतो उकडली का उकडली डायरेक्ट बंद करून देतो. तसं असं 3-4 वेळा, पहिल्या बाया 7 वेळा काढायच्या, पण आपण 3-4 वेळा काढलं तरी चालेल. आणि करून बघा तुम्ही या पद्धतीने, पूर्ण खानदेशी पद्धतीने. 3-4 वेळा केलं मी तसं. काढलं परत टाकलं. आता वरून आहे ना कोथिंबीर टाकते. पहिली पण टाकलेली होती आपण. हिला आता थोडा वेळ उकळू द्यायची. झाली आपली कढी. झाले आपले फुनके, कढी आणि हे रोल तयार. हे ना आपण तेलमध्ये कलचून पण खाऊ शकतो आणि असे टोमॅटो सॉस बरोबर बी खाऊ शकतो, नाही तर असे पण खाऊ शकतो. एकदम छान लागतात बिना तेलाचे. ज्यांना डाएट असेल त्यांना ही हा ताट एकदम परफेक्ट आहे त्याच्यासाठी. हे बघा विष्णू कसा अभ्यास करतोय. त्याला तोंड नाही दाखवायचंय. आता माझे सगळे कामे आवरून झाले. आता फुलवाती बनवायच्या आहे. आता श्रावण महिन्याच्या लागतील ना, त्याच्यामुळे फुलवाती बनवून घेते. एकच दम कापूस काढून ठेवते मी आणि मग रिकामा वेळ राहिला का तेव्हा करत बसायच्या मी. हे बघ माझी फुलवाती कशी एकदम फिट्ट राहते इथे. एकदम छान. पूर्ण येईपर्यंत पळत पण नाही ती. आणि एकच दम भिजवून घेते तुपामध्ये आणि मग फ्रीजमध्ये थोडा वेळ ठेवून आपण वापरू शकतो. एकदम छान आहे बघून. अशा सगळ्या करून घेते. हे बघा एवढ्या वाती करून घेतल्या मी. 50 केल्या थोड्या वेळामध्ये. पाणी लावून करून घेतल्या. दूध जर लावलं ना मग बुरशी लागून जाते, त्याच्यामुळे पाणी लावून केलेलं आहे. हे बघा किती छान आहे.
चला मग आजचा व्हिडिओ इथं संपवते. श्री स्वामी समर्थ. आवडला तर सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.